दिवसांपूर्वी आळंदीच्या त्रिवेणी भागीरथी कुंडाजवळ दुर्दैवी घटना घडली। सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात असणारा तरुण सकाळी 7 वाजता वाहून गेल्याची माहिती मिळत होती। मात्र सदर तरुण अंघोळीसाठी गेला असता पाण्याची पातळी सततच्या पावसाने वाढत आहे, त्यामुळे अंदाज न आल्याने पाण्याच्या प्रवाहात हा तरुण वाहून गेल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून शशिकांत जाधव व अरुण कोरे यांनी दिली। दरम्यान आळंदी पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी तात्काळ या गोष्टीची माहिती घेत यंत्रणा सतर्क करण्यात आली असल्याचं सांगितलं। त्याचवेळी आळंदी नगर परिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी आपत्ती व्यवस्थापन मावळ यांची मदत घेत एनडीआरएफची सुमारे 12 जणांची टीम तातडीने बोलवत 2 दिवस शोध मोहीम घेतली। मात्र सर्वत्र शोध घेऊनही सदर मृतदेह हाती लागला नाही। मृत व्यक्तीचं नाव नागेश रत्नपारखी, वय वर्ष 25, राहणार माजलगाव, जिल्हा बीड असं आहे। हवामान खात्यानं पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट जाहीर केल्यानंतर इंद्रायणी नदीची पातळी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। त्यामुळे आळंदी नगर परिषद, आपत्ती व्यवस्थापन, आळंदी पोलीस यांनी इंद्रायणी नदीकाठचा भाग कडक निगराणी करण्यास सुरुवात केली आहे। दरम्यान सर्व प्रयत्न करून मृतदेह हाती न सापडल्याने शोध मोहीम पथकास हताश होऊन परतण्याची वेळ आली। सुमारे 2 किलोमीटर पर्यंत शोध घेण्यात आला, मात्र मृतदेह शोधण्यास मावळ आपत्ती व्यवस्थापन टीम, आळंदी नगर परिषद आपत्ती व्यवस्थापन टीम, आळंदी पोलीस स्टेशन, एनडीआरएफ टीम यांना अपयश आलं। शर्थीचे प्रयत्न यावरील सर्व टीमच्या मार्फत करण्यात येत होते, अशी माहिती आळंदी नगर परिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी दिली। न्यूज रिपोर्टर आरिफ शेख, आज 24 तास, आळंदी। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।